नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारा, तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच आवडणारा बघणार आहोत थंडगार कैरीचं पन्ह। कैरीचं थंडगार सरबत किंवा कैरीचं पन्ह बनवणं खूप जास्त सोपं झालेलं आहे। असं हे घट्टसर सिरप तुम्ही फ्रीजमध्ये एकदा जर बनवून ठेवलात की अगदी 2-2.5 महिने संपूर्ण उन्हाळा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। अगदी मिनिटभरात 100पेक्षा जास्त ग्लास तुम्ही सरबत तयार करू शकता। तर कैरीचं पन्ह बनवण्यासाठी शक्यतो कच्ची कैरीचाच वापर केला जातो। तर इथे मी 5-6 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे यांना। आता यांना आपण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं आहे। तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कैरीचे दोन्ही साईडचे जे डेक आहेत ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे। 1 ते 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे सहज शिजलं जातं। कुकर थंड झालं की इथे मी काढून घेतलेल्या आहेत कैऱ्या सुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि आतलं ज्याचं जे गर आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे। बाटा आणि वरचं साल आहे तो अशा प्रकारे वेगळा करून घ्यायचा आहे। तर इथे 1 वाटी आतलं जे गर आहे ते निघालेलं आहे आणि 1 वाटी जे गर आहे ते 1 वाटीच आपल्याला गुळ किंवा साखरेचा वापर करायचा आहे। समप्रमाणात आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे। तुम्ही ते साखरही घेऊ शकता किंवा गुळही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचा, पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि अजून त्याचा स्वाद वाढवण्याकरिता 5 ते 6 आपण पुदिन्याची पानं घालतोय। तर आता हे वाटून घेतलेलं आहे, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ। तर गूळ आता आपला बारीक करूनही तुम्ही असंच घालू शकता किंवा थोड्याशा पाण्यामध्ये ह्याला पूर्ण वितळवून घेऊ शकता, मेल्ट करून घेऊ शकता। तर इथे मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन हा बारीक केलेला गूळ आहे तो घातलेला आहे आणि आता याला आपला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गूळ आहे तो पटकन मेल्ट होतो। तर आता ह्यामध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट घातलेली आहे, मिक्स करत राहायचं आहे। आता ह्याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं थोडंसं परतून घ्यायचं आहे। पूर्ण गूळ आणि जी पेस्ट बनवली आहे ती एकजीव करून घ्यायची आहे गुळामध्ये। 3 ते 4 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे। तर हा सिरप आहे ते तुम्ही मस्त अशा काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता 2 ते 3 महिने आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही त्याचं पन्ह बनवू शकता। तर पन्ह बनवण्याकरिता एका ग्लासमध्ये ते मी 2 बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत। तर तुम्ही 1 ग्लास जर पन्ह बनवत असाल तर 2 ते 3 चमचे हा सिरप तुम्हाला वापरायचा आहे। 2 ते 3 चमचे सिरप घालून मिक्स करून घ्यायचं आहे। वरून तुम्हाला साखर, मीठ काही लागत असेल म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार। तर यामध्ये मी घालते पाणी। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं थंडगार असं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। कोणी घरी पाहुणा आलं की झटकेपट तुम्ही त्यांना हे अशा प्रकारचं पन्ह बनवून देऊ शकता। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला